नवसाला पावणारी खेड तालुक्यातील कन्हेरसर येथील एमाई देवी। खेड तालुक्यातील कन्हेरसर येथे एमाई देवीचे प्रसिद्ध देवस्थान असून ही देवी नवसाला पावते अशी भाविकांची श्रद्धा आहे। कन्हेरसर येथील एमाई देवीचे मंदिर राजगुरुनगर शिरूर रस्त्यावर असून देवीची ओटी भरण्यासाठी तसेच दर्शनासाठी खेड तालुक्यासह शिरूर, आंबेगाव, जुन्नर, पारनेर तालुक्यातील भाविकांची रविवार, मंगळवार, शुक्रवारी गर्दी होत असते। कन्हेरसर येथील एमाई देवीची आख्यायिका अशी सांगितली जाते की रेणुका देवीने केंदूर येथील भाविक भक्त कान्होराज महाराजांना दर्शन दिले, पण कान्होराज महाराज देवीला म्हणाले, मला तुझे सदैव दर्शन व्हावे। हे ऐकून देवी प्रसन्न चित्ताने तथास्तु म्हणाली, परंतु असे सांगितले, मी प्रकट रूपाने येणार नाही तर फक्त गुप्त रूपाने येईल। एक अट घातली, मी फक्त तुलाच दिसेल, तुझ्या पाठोपाठ येईल। तू माझ्या वचनावर विश्वास ठेवून प्रवास कर, निष्कारण शंका घेऊन मागे वळून पाहू नकोस। कान्होराज महाराजांनी मागे वळून पाहिले असता देवी त्या ठिकाणी कन्हेरसर गावच्या ओढ्याच्या काठावर गुप्त झाली। मातेचा आदेश मानून कन्होराज महाराजांनी देवीची कन्हेरसर या ठिकाणी मनोभावे नित्यनेमाने पूजा सुरू केली। अशी ही रेणुका माता अंबाबाई जगदंबा कन्हेरसर येथे अवतीर्ण झाली। जगदंबा कन्हेरसर येथे अवतीर्ण झाली। पालखीची गावातून मिरवणूक निघते। येथे सकाळ संध्याकाळ आरती होते, तर दर मंगळवारी मंदिराला प्रदक्षिणा घातली जाते। तसेच पौर्णिमेला देवीची पालखीतून गावातून मिरवणूक निघते। महाराष्ट्राच्या बाहेरूनही भक्तगण या ठिकाणी येत असतात। या देवीचे मंदिर पांडव काळापासून आहे। या देवीच्या पाठीमागे स्वयंभू तांदळा आहे, तो फक्त माहूरगड आणि कन्हेरसर येथेच पाहायला मिळतो। तसेच बाजूला एक कुंड आहे, 12 महिने या कुंडात पाणी असते। कुंडातील पाणी कधीच आटत नाही। सकाळी 4:30 ला देवीची अंघोळ असते आणि दुपारी 12:30 वाजता देवीची आरती असते। दोन्ही टाइम नैवेद्य असतो। सकाळची आरती मुखवट्यावर केली जाते। देवीला अंघोळीसाठी कुंडातील पाणी वापरलं जातं। प्रतिदिन अभिषेक असतो। रोजचा मळवट सकाळी आणि संध्याकाळी भरला जातो। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विजय ढमढेरे।